नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठी काही उपयुक्त टिप्स पाहणार आहोत. त्यातली नंबर 1, दररोज बसून झाडू मारल्यास महिलांना कंबरदुखीचा त्रास होत नाही, कारण यामुळे स्नायूंना हलका व्यायाम मिळतो आणि रक्ताभिसरण महिलांचं सुधारते. नंबर 2, सकाळी पाय, पाठ आणि मान हळूहळू स्ट्रेच केल्यास शरीर लवचिक राहते आणि जखम होण्याची शक्यता कमी होते. नंबर 3, सकाळी उठल्यावर 1 ग्लास गरम पाणी प्यायल्यास पचनक्रिया सुधारते, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि ऊर्जा वाढते. नंबर 4, दररोज कोरडे मेथी दाणे चावल्यास हाडे मजबूत राहतात, रक्त शुद्ध होते आणि शरीरातील विषारी घटक कमी होतात. नंबर 5, दररोज 10-15 मिनिटे सूर्यप्रकाशात राहिल्याने व्हिटॅमिन डी मिळतो, हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. नंबर 6, झोपायच्या आधी हलकी चाल केल्यास हृदय आणि रक्ताभिसरण योग्य राहतं, तसेच स्नायूंना सुद्धा आराम मिळतो. नंबर 7, दररोज योगासने केल्यास स्नायू ताणले जात नाहीत, वजन नियंत्रित राहते आणि मानसिक तणाव सुद्धा कमी होतो. नंबर 8, जेवणानंतर थोडा वेळ चालल्यास पचन सुधारते आणि हृदयाला सुद्धा आराम मिळतो, तेव्हा जेवणानंतर निदान 10-15 मिनिटे तरी चालावे. नंबर 9, पाय दररोज स्वच्छ धुतल्यास थकवा कमी होते आणि त्वचा आपली स्वच्छ राहते. नंबर 10, झोपण्यापूर्वी पाय गरम पाण्यात बुडवल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायू शिथिल होतात. नंबर 11, खाण्यामध्ये सेंदा मीठ सर्वोत्तम असून काळे मीठ दुसऱ्या क्रमांकाचे आहे. पांढरे मीठ फार विषारी असल्यामुळे हृदयावर त्याचा ताण वाढतो. नंबर 12, आहारात हळद घातल्यास सूज कमी होते आणि आपली पचन क्रिया सुद्धा सुधारते. नंबर 13, हृदयाच्या विकारांसाठी कारलं हा रामबाण आहे, कारण यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होत नाही आणि हृदयघाताची शक्यता फार कमी होते. नंबर 14, दही नियमित खाल्ल्याने पचन सुधारते आणि आतड्याची गती आपल्या योग्य राहते. नंबर 15, भाज्या व फळांमध्ये रंगीत पदार्थ खाल्ल्याने शरीरात अँटीऑक्सिडंट मिळतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नंबर 16, तेलकट पदार्थ जास्त खाल्ले तर हृदय व पचनासाठी हे हानिकारक ठरतात. नंबर 17, दाल व शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला प्रोटीन मिळते आणि आपले स्नायू मजबूत राहतात. नंबर 18, दालचिनी व जायफळ पचन सुधारतात, तसेच डायबिटीज नियंत्रित करण्यात मदत करतात. नंबर 19, आहारात आलं म्हणजेच अद्रक टाकल्यास पचन क्रिया सुधारते आणि शरीरात आपल्या ऊर्जा टिकते. नंबर 20, तुळशीची पाने रोगप्रतिकारक शक्तीसाठी सर्वोत्तम असतात, कारण त्यात अँटीव्हायरल व अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. नंबर 21, 10-12 तुळशीचे पाने 1.5 कप पाण्यात उकळवा, 10 मिनिटांनी गाळा आणि चमचाभर लिंबाचा रस टाका, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नंबर 22, रोज अर्धा लिंबाचा रस गरम पाण्यात प्यायल्यास पचन सुधारते आणि शरीर डिटॉक्स होते. नंबर 23, कांदा व लसण हृदयासाठी उपयुक्त असतात, हे रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. नंबर 24, फळे रोज खाल्ल्याने शरीराला आवश्यक व्हिटॅमिन व मिनरल्स मिळतात आणि आपली त्वचा सुद्धा निरोगी राहते. नंबर 25, मध सहज प्रमाणात घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि थकवा कमी होतो. नंबर 26, पाणी पुरेसे प्या, दररोज किमान 2-3 लिटर पाणी प्यायल्यास किडनी व आपली त्वचा जी आहे ती निरोगी राहते. नंबर 27, शरीर हलके ताणल्यास झोपण्यापूर्वी रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना आपल्या आराम मिळतो. नंबर 28, चरबी कमी खाल्ल्याने हृदयास धोका कमी होतो, डीप फ्राईड पदार्थ तर टाळावेत. नंबर 29, लिंबाच्या पाण्यात मीठ टाकल्यास गळ्याचा त्रास कमी होतो. जर गळ्याचा त्रास असेल तर हा उपाय नक्की करा. नंबर 30, दररोज अर्धा तास चालल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते, सोबतच आपलं रक्ताभिसरण सुद्धा योग्य राहते. नंबर 31, दररोज ध्यान किंवा मग प्राणायाम केल्यास मानसिक तणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. नंबर 32, सकाळी 5 ते 10 मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित केल्यास
मानसिक शांतता मिळते. नंबर 33, संगीत ऐकण्यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि मन प्रसन्न होते. त्यामुळे संगीत नक्की ऐकावे. नंबर 35, दिवसातून 2-3 मिनिटे हलल्यास तणाव कमी होतो आणि चेहऱ्यावर हसल्यास आनंद येतो. झोपण्यापूर्वी हलके स्ट्रेचिंग केल्यास शरीर शिथिल होते आणि झोपसुद्धा चांगली लागते. नंबर 37, चहा किंवा मग कॉफी तुम्ही जर जास्त पेत असाल तर यामुळे मानसिक तणाव वाढतो, त्यामुळे हे कमी प्रमाणात घ्या. नंबर 38, दररोज 10 मिनिटे सूर्यस्नान केल्यास शरीर व मानसिक ऊर्जा आपली वाढते. नंबर 39, सकारात्मक लोकांबरोबर वेळ घालवल्यास मन आपलं प्रसन्न राहते. नंबर 40, दैनंदिन कामामध्ये हलके व्यायाम केल्यास मानसिक ताण आणि तणावसुद्धा कमी होतो. नंबर 41, कोथिंबीर व धने आहारात नियमित खाल्ल्यास टाकल्यास पचन सुधारते आणि शरीरातील विषारी घटक सुधारतो. नंबर 42, हलके उकडलेले फळांचे रस प्यायल्यास शरीर आपलं स्वच्छ राहते आणि पचनसुद्धा सुधारते. नंबर 43, अंजीर व खजूर घेतल्यास शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते, त्यामुळे हे 2 आवर्जून खा. नंबर 44, लिंबाचा रस आपलं पचन सुधारते आणि शरीर डिटॉक्स होते यामुळे. नंबर 45, गुळ किंवा मग मधाचे सेवन थकवा दूर करते आणि आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात अशी ऊर्जा देते. नंबर 46, कांदा लसूण याचं मिश्रण रक्तसंपन्न ठेवते आणि रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवते. नंबर 47, डाळिंबाचे सेवन हृदयासाठी खूप लाभदायक आहे, यामुळे आपल्या रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात. नंबर 48, आवळा किंवा मग आवळ्याचे तेल हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि आपली त्वचा ही निरोगी ठेवते. नंबर 49, गाजर व पालक सेवन केल्यास व्हिटॅमिन ए व आयरन मिळतात, ज्यामुळे दृष्टी व रक्तसंपन्नता सुधारते. नंबर 50, डाळ व शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला खूप प्रमाणात प्रोटीन मिळते आणि आपले स्नायू मजबूत राहतात. नंबर 51, दररोज झाडू मारणे व घर स्वच्छ ठेवणे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य यामुळे खूप सुधारते. नंबर 52, सकाळी हलकी चाल शरीर व रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे सकाळी 10-15 मिनिट नक्की चालायचं. नंबर 53, हलके स्ट्रेचिंग दिवसभर ऊर्जा टिकवते आणि स्नायू आपले हे शिथिल ठेवते. नंबर 54, अतिरिक्त मीठ व साखर कमी खाल्ल्यास रक्तदाब आपला नियंत्रित राहतो, त्यामुळे या 2 गोष्टीवर लक्ष ठेवायचं. नंबर 55, पाणी नियमित प्यायल्यास किडनी व त्वचा निरोगी राहते, तसंच पाणी भरपूर प्यायला हवं. नंबर 56, व्यायामासोबत श्वासोच्छ्वासाचे सराव आरोग्यासाठी खूपच आवश्यक आहेत. नंबर 57, शरीराला पुरेशी झोप देणे दीर्घायुष्य व आरोग्यासाठी फार गरजेचे आहे. नंबर 58, घरातील व बाहेरचा धूर टाळल्यास श्वसन स्वास्थ्य आपलं सुधारते. नंबर 59, फळे भाजी संपूर्ण धान्य आहारात नियमित घेतल्यास आपण सुदृढ राहतो. नंबर 60, सकारात्मक जीवनशैली सातत्य व साधेपणा हाच दीर्घायुष्य व स्वास्थ्य टिकवण्याचा उपाय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.